कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहतीमधील संतोष कॉलनीत माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या निधीतून आणि नागरिकांनी उभारलेल्या स्वनिधीतून श्री दत्त मंदिर बांधण्यात आलंय। आज दत्तभक्त मंडळाच्या वतीनं या मंदिराचा वास्तुशांती सोहळा आयोजित करण्यात आला होता। सकाळी पुजारी श्रीपाद कशाळकर यांनी विधिवत पूजा केली। त्यानंतर होम हवन विधी संपन्न झाला। डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस सतेज पाटील यांनी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं। दत्तभक्त मंडळाचे मोहन कोंडुस्कर यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र माजगावकर, के.आर. पाटील, विठ्ठल कुंभार, नामदेव बर्गे, चंद्रशेखर मानगावकर, नरेंद्र पाटील, हेमंत कांबळे, महेश चव्हाण, संजय कुंभार, संभाजी पाटील, प्रकाश जगताप, संतोष कॉलनी तरुण मंडळाचे अध्यक्ष आकाश पुणेकर, आर्यन माजगावकर, समर्थ जगताप, रोहित तोडकर, तेजस साखळकर, जितेंद्र शिंदे, पप्पू पांगे, ओंकार पाटील, राहुल तोडकर, पवन शिंदे तसंच महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या।